चला तर सामन्याला सुरुवात करूया. पण जर पाहिलं तर मॅच क्रमांक 26 पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर गरुडा संघाला मात्र 2 रनाची पॅनल्टी लागली. यावेळी आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि चांगली प्लेसमेंट सुद्धा पाहायला मिळेल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेदेश्री फायटर्स आणि गरुडा किंग्स या दोन संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळेल. बघू यावेळी षटकातला दुसरा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येईल. आशिष मात्र स्ट्राईक यांना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर जी 2 धावाची पॅनल्टी लागली गेली होती ती मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक करून देत असताना पाहायला मिळते. बघू षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्ट्राईक एंडला आशिष कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा इरादा होता, परंतु डॉट चेंडू सलग तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर मिलिंद, स्ट्राईक एंडला आशिष, 2 सलामीची फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथून यावेळेला आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 3 आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 धावा पॅनल्टीच्या आणि 1 धावा बॅटने मात्र पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मिलिंद पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं दर्शन पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाईल आणि एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4. यावेळेला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला मिलिंद पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकदम आणि या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. स्ट्राईक एंडला मिलिंद. या चेंडूत एखादा मोठा फटका येईल का, परत पाहिलं पुन्हा एकदा तो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक 1च्या अखेर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 6. तिथपर्यंतच ऐकू एक सुमधुर धून डीजे. आपण जर पाहिलं तर विजयने काही कमालीची गोलंदाजी हाताळली.
मात्र 6 धावा जमवल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. यावेळेला षटक क्रमांक 2 बॅटची कडा घेतली होती, यष्टरक्षकाला संधी होती, परंतु इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्फत ते अक्षय पाहायला मिळतोय. आपण जर विजयचा विचार केला तर विजयने 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 धावा पॅनल्टीच्या, एकूण 6 धावा जमवल्या गेल्यात आणि याही वेळेला डॉट चेंडू येतोय. बघू यावेळेला षटकातला दुसरा चेंडू असेल. याही वेळेला आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू हाताला गेला होता, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 हा आकड्याचा विचार केला तर नक्कीच MS धोनीची आठवण करून दिली जाते. महेंद्रसिंग धोनी भारताचा विकेट किपर म्हणून ओळखला जातोय. भारताचा एक यशस्वी कर्णधार. ज्याने आपण पाहिलं तर 2007चा T20 वर्ल्ड कप विजयी करून दिला, त्यानंतर 2011चा ODI वर्ल्ड कप विजयी करून दिला होता. तोच तो MS धोनीची आठवण करून दिली होती. याही वेळेला आपण जर पाहिलं तर एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहिली तर 8 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला फुल टच चेंडू होता, परंतु आपण जर पाहिलं तर पंच नक्कीच दर्शवतात नो चेंडू आणि एकूण 2 धावा जमवल्या जातील का तर रनआउटची संधी असेल. इथून जर पाहिलं तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. आणि आपण जर पाहिलं तर ह्या चेंडूवर सर्व काही घडून गेलं. नो चेंडू होता, त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक धाव जमवली गेली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि एक चांगला फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर आशिष बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बारकू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर काय एफर्ट लावलं गेलं होतं आणि एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. एकेरीने समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती आणि आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 11 वर एक धाव इथून परिपूर्ण केली जाईल. एकेरीने समाधान बघू. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका फसलाय, इथून जज केलंय, परंतु आपण जर पाहिलं तर झेल धरतीला दान केला जातोय. विकासला मात्र संधी होती. यावेळेला आपण जर पाहिलं तर या एक धावेने धावसंख्या पुढे सरत जाईल 12 या आकड्यावरती. 2 षटका अखेरस माफी असेल, एक चेंडू आहे. एक बॉल आहे अजून. बघू यावेळेला षटकाचा शेवटचा चेंडू असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, एकदा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, पण चांगली फेकी पाहायला मिळते. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. 2 षटका अखेर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिथपर्यंत एक सुमधुर
यावेळेला षटक क्रमांक 3 मार्ग असतो. पहिला चेंडू फुलटस फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाही. पण जर पाहिलं तर एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरत सवेल 14 या आकड्यावरती गोलंदाजी मार्क होती अजय पाहायला मिळतोय. बघा यावेळेला स्ट्राईकला मिलिंद पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इथून आपण जर पाहिलं तर कुठली चुकी होणार नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक जे आहे ते म्हणजेच प्रतिभा गुरुडे मॅडम यांच्याकडून 15,000 रुपये. माजी जिल्हा परिषद सदस्य. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजेच विनोद पराट साहेब उद्योजक यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. तृतीय पारितोषिक आहे ते म्हणजेच भालचंद्र माडवी साहेब माजी पंचायत समिती सदस्य 7,000 रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक जे आहे ते म्हणजेच महेश तांबडा सर यांच्याकडून 6,000 रुपयाचं कॅश प्राईज. ते देखील उद्योजक आहेत. त्यांच्याकडून एक भरीव देणगी मात्र दिली गेले. यावेळेला आपण जर पाहिलं तर खराब चेंडू हाताला गेलाय. वाईट चेंडू. वाईट प्लस एकूण 2 धावा जमवल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढील देणगीदार आहेत त्यांचे नाव आपण घेऊया. यावेळेला चांगला फटका सजावलाय. आपण जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळते ती म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. या 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसाव जाईल 18 या आकड्यावरती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर युनायटेड पेट्रोल पंप यांच्याकडून 5,000 रुपयाची भरीव देणगी देण्यात आली गेली. नंतर हॉटेल श्रीकृष्ण यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मेट्रो हॉटेल यांच्याकडून 7,000 रुपये. सागर ढाबा यांच्याकडून 1,500 रुपये. तसंच युनायटेड ढाबा यांच्याकडून 1,500 रुपये. आशिष शेठ उद्योजक यांच्याकडून 2,500 रुपये. जय अंबे ढाबा यांच्याकडून 1,100 रुपये. तसेच राजेश डवला उद्योजक यांच्याकडून 2,000 रुपये. वसंत डवला क्रिकेट प्रेमी यांच्याकडून 1,201 रुपये. चैतन्य कुमतोल उद्योजक यांच्याकडून 1,111 रुपये. तसंच नरेश तांबडा उद्योजक यांच्याकडून 2,000 रुपये. रघुनाथ हाडल उद्योजक यांच्याकडून 3,000 रुपये. तसंच सुनील हाडल क्रिकेट प्रेमी यांच्याकडून 500 रुपये. अभय जाधव शेठ उद्योजक यांच्याकडून 5,000 रुपये. रोशन डवला उद्योजक यांच्याकडून 1,000 रुपये. भरत हाडल यांच्याकडून 500 रुपये. सुभाष गोंड यांच्याकडून 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे मनापासून मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदला. षटक क्रमांक 4 मार्ग असतं पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती रोहित पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काही कमालीची गोलंदाजी हाताळली गेली होती. यावेळेला पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू असेल का, परंतु चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 25 धावांवरती पाहायला मिळेल. इथून आपण जर पाहिलं तर उर्वरित येणारे 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 25. इथून अजूनही आपण जर पाहिलं तर 10 ते 15 धावा जमवाव्या लागतील एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण मागचा सामना आपण जर पाहिलं तर 50 धावांचं लक्ष उभारलं गेलं होतं आणि ते 50 धावा चेस देखील झाल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली गेले.
पण जर धावसंख्या पाहिली तर 25 या आकड्यावरती स्थिरावले गेले. आपण जर स्ट्राईक एंडला पाहिलं तर बारकू पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडला किशन. यावेळेला पुढचा चेंडू, याही वेळेला आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताला लागला, क्षेत्ररक्षक आहे, एकदा परिपूर्ण केली जाईल, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. तिथून आपण जर पाहिलं तर चांगला बॅकअप सुद्धा. या 2 धावा परिपूर्ण, या 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. बघू यावेळेला पुढचा चेंडू, यावेळेला फटका सजवलाय, अप्रतिम फटका हा येतोय, षटकार डीजे. टारपा नुसता नाचायसाठी नाही वाजवत, टारपा आहे आदिवासीची खरी ओळख. बघू यावेळेला पुढचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळाला, याही वेळा चांगला फटका सजवला, इन टू द गॅप असेल का, क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिले तर सोपी झेल होती, परंतु झेल मात्र धरतीला दान केले गेले. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल. इथून जर पाहिले तर 1+1 विकेट येत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. धन्यवाद डीजे. या पुढचा सामना तांबडा किंग विरुद्ध आश्रीगड, दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. तांबडा किंग विरुद्ध आश्रीगड, चला दोन्ही संघांनी यायचं टॉससाठी. इथून आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता. दोन्ही फलंदाज एका स्ट्राईकवरती. इथून रन कंप्लीट केलं जाईल का. 9+1, एकूण 2 धावा जमवल्या जातील. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. इथून जर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. रवींद्र डवला आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेला बॅटची कडा आपण जर पाहिलं तर नो, इथून जर एक धाव कंप्लीट केली जाईल. बाईच्या स्वरूपात एक धाव जमवली जाईल आणि एक धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 37 धावा. 38 धावांचं आव्हान मात्र उभारलं गेलंय.
पाहायला मिळेल. या पुढचा सामना दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातोय. आपण जर पाहिलं तर तांबडा किंग या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. नक्कीच षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्गावरती आशिष पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळून काढलाय. डॉट चेंडू पाहायला मिळेल. 38 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू पाहायला मिळेल. सर 2 डॉट चेंडू येत आहेत. विजय आणि राजेश शेवटी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जर पाहिली तर अजूनपर्यंत संघाचं खातं ते ओपन केलं नाहीये. बघू यावेळेला पुढचा चेंडू. ते पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सलग तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये देखील 3 सलग डॉट चेंडू पाहायला मिळत आणि त्यावेळेला गोलंदाज सुद्धा विजयी होता. आणि फलंदाजचा विचार केला तर फलंदाज सुद्धा आशिष त्या टायमाला आशिष फलंदाजी करत होता. त्यावेळेला 3 डॉट चेंडू हाताळले होते विजयने. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर आशिषने 4 डॉट चेंडू हाताळले. हे नक्कीच आशिषने दर्शवलंय, तुम शेर तो हम सव्वा शेर, तुम सव्वा शेर तो हम बब्बर शेर. आपण जर पाहिलं तर सलग 4 डॉट चेंडू पाहायला मिळतात. आता मात्र जर पाहिलं तर सलग 4 डॉट चेंडू. बघा यावेळेला पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करीपर्यंत 1 धाव सध्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेले. आणि या 2 धाव्यांनी मात्र संघाचा श्रीगणेशा होत असताना पाहायला मिळते. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. आतापर्यंत काही कमालीची गोलंदाजी करतोय गोलंदाज आशिष. मात्र 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती येईल का एखादा मोठा फटका. यावेळेला चेंडू हवेत, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर यस, इथून कुठली चुकी करणार नाही. आपण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय डीजे. कोणी भूता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. आमच्यावर कोणी भूता करेल ना बायकोची माझी नजर चढेल. करणी केले आमच्यावर फुल ना भगत. ह्यावेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकानंतर 2 धावा एकडच्या मोबदल्यात
नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय सूरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू 36 धावेचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12च्या रिक्वायर्ड रन रेटने मात्र धावा जमवाव्या लागतील. यावेळेला फटका फसलाय, परंतु इथून जर पाहिलं तर काय कमालीचा झेल घेतला. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू मात्र हातातून निसटला होता, त्यानंतर मात्र पुन्हा सेकंड अटेम्प्टला चेंडू मात्र कलेक्ट केला आणि फलंदाज बाद होतोय तंबूच्या आसराला. इथून आपण जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसराला परतले गेल्यात. सूरजने पहिल्या चेंडूवरती मात्र तंबूच्या आसराला परतवलं राजेशाला. यावेळेला चांगला फटका सजवलाय, एकदा परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु इथून आपण जर पाहिलं तर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. इथून चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला, कारण की अजूनही आपण जर पाहिलं तर 35 धावा जमवाव्या लागतील येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू, हर एक डॉट चेंडू मात्र इथे प्रेशराईज केलं जाईल फलंदाजाला. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर षटकातला चौथा चेंडू असेल, चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकीने धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. यावेळेला फुल टच चेंडू होता, फुल टच चेंडूचा फुल समाचार घेतला जातोय, हा येतोय चौकार. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल, यावेळेला पुन्हा एकदा कार्पेंटर रोलकर चेंडू जातोय, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर यस नो. इथून जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज एका स्ट्राईकवर, परंतु फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. इथून जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता असेल. 14.50 रिक्वायर रन रेटने मात्र इथे धावा जमवाव्या लागतील. बघू यावेळेला तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
आता मात्र येणारे 11 चेंडू 29 धावेची आवश्यकता असेल. बघ यावेळेला पुढचा चेंडू तुम्ही जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका फसलाय. ते मात्र 3 क्षेत्ररक्षक एकत्र पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर सुरक्षित झेल घेतली जाते. इथून कॉल देणं खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की एकमेकाला कॉल देणं गरजेचं असेल. असे आपण जर पाहिलं तर ह्या आजच्या दिवसामध्ये अनेकदा पाहायला गेलं की एकमेकांना टक्कर लागली गेले, इथून आपल्याला दुखापत होऊ शकते. हो यावेळेला पुढचा चेंडू तुम्ही जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज संजय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला आपण जर पाहिलं तर चेंडूला जाऊ दिलं, वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती. बघ यावेळेला पुढचा चेंडू इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. आता मात्र 9 चेंडू 28 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. एक कमालीची गोलंदाजी हाताळली जाते. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आशिषने मात्र 2 धावा खर्च करून महत्वाचा गडी मात्र तंबूच्या आसराला परतवला. त्यानंतर सूरजने देखील काही कमालीची गोलंदाजी हाताळली. आणि यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फटका फसला. यष्टरक्षक कुठली चुकी करणार फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. तिथपर्यंत ऐकूया एक्सू मध्ये दोन जे उखलत गांडून चुलीवर रांधत सुपत फुलून जाते देलेत. उखलत गांडून चुलीवर रांधत सुपत फुलून जाते देलेत. यावेळेला पुढचा चेंडू तुम्ही जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. प्रत्येक डॉट चेंडू मात्र दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. आता मात्र 7 चेंडू 28 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 च्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 10. इथून जर आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू मध्ये 28 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. आणि आपण जर पाहिलं तर मात्र 10 धावा खर्च करतोय अजून हा संघ. 38 धावांचा पाठलाग करत असताना खरं फलंदाजी पाहायला मिळते. महत्वाचे 5 फलंदाज मात्र तंबूच्या आसराला परतले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर विकास स्ट्राईक यांना पाहायला मिळेल. याही वेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 5 मोठे फटके मारावे लागतील. 5 षटकार आले तर सामना विजयी होऊ शकेल. ह्या वेळेला पुढचा चेंडू
इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बघू यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला, एक धाव परिपूर्ण केली जाईल. रनआउटची संधी असेल. यस, इथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. तंबूच्या आसराला परतला जाईल तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धुंडीचे. ठरत आहे अजून काही येई नाही सी बघू यावेळेला आपण जर पाहिलं तर सरळ बॅटने फटका सजवलाय. या एकेरीवरती समाधान मानावं लागेल. इथून मात्र आपण पाहिलं तर सामन्यामध्ये फक्त आणि फक्त उपचारता पाहायला मिळते. वन साइड सामना मात्र याही वेळेला कम्माळीचा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेदश्री संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. बघू षटकातला शेवटचा चेंडू षटकातला. याही वेळेला फटका फसलाय. इथून जर आपण पाहिलं तर विदेशी संघ मात्र विजयी होत असताना पाहायला मिळतोय. चला त्वरित या पुढच्या सामन्याचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर तांबडा किंग संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली गेले. तसेच आशेरीगड या संघाने क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आशेरीगड संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.